भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या महान खेळाडूंच्या सन्मानार्थ काल मुंबईमधल्या वानखेडे स्टेडियममधल्या एका स्टँड आणि 3 प्रवेशद्वारांना भारतीय क्रिकेटमधल्या दिग्गज खेळाडूंची नावं देण्यात आली। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आयोजित या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रवी शास्त्री स्टँड, दिलीप सरदेसाई गेट, डायना एडर्जी गेट आणि एकनाथ सोलकर गेटचं अनावरण करण्यात आलं। क्रिकेटचा सुवर्ण इतिहास घडवणाऱ्या या दिग्गज खेळाडूंच्या आठवणी कायम स्मरणात राहतील अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या योगदानाचा गौरव केला। तसंच राज्य सरकारकडून मुंबई क्रिकेटला सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल आणि मैदानांच्या भाडेपट्ट्यांचे प्रलंबित प्रश्नही सोडवले जातील असं त्यांनी सांगितलं। भविष्यात मुंबईमध्ये प्रेक्षकांसाठी एका नवीन स्टेडियमची उभारणी केली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली। सगळ्या प्लेयर्सला असं वाटतं की फायनल मॅच आपल्या मुंबईमध्ये झाली पाहिजे आणि म्हणूनच मुंबईला एक मोठ्या स्टेडियमची आवश्यकता आहे। त्या संदर्भात आशिष जी असतील, आम्ही सगळे प्रयत्न करतोय। मध्यंतरी आता आम्ही अजिंक्यसोबत एक जागेचं अवलोकन केलं आणि त्यांची मीटिंग देखील झाली। एक अतिशय चांगली जागा आम्ही आता जवळपास शोधून काढली आहे। पण एक गोष्ट निश्चित सांगतो, आपण किती स्टेडियम बांधले तरी वानखेडे इज वानखेडे। क्रिकेटचं आयकॉनिक स्टेडियम हे जन्मभर वानखेडेच राहील। विल ऑलवेज सेलिब्रेट क्रिकेट ऑन वानखेडे। 60 ते 80 हजार क्षमतेचं हे स्टेडियम असेल। उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि कोणत्याही जागेवरून उत्तम दृश्य मिळेल अशा पद्धतीनं हे स्टेडियम उभारलं जाईल। तथापि कितीही नवीन स्टेडियम्स उभारली तरी वानखेडे स्टेडियमचं महत्त्व कायम राहील असं मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, एकनाथ सोलकर, दिलीप सरदेसाई, डायना एडल्जी आणि रवी शास्त्री यांच्यासारख्या दिग्गजांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते। मुंबईच्या खेळाडूंनी वानखेडे मैदानावर अनेक विक्रम प्रस्थापित करत जागतिक क्रिकेटला दिशा दिली असं शेलार यावेळी म्हणाले। मंगोलियात